Now we are going to see laws of logarithm. First law, indices law आपल्याला माहिती आहे. Any number raised to 0 is 1. म्हणजे 2 raised to 0 1, 3 raised to 0 1. आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, याला आपण कन्वर्ट करूया लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. सो जर आपण याला कन्वर्ट केलं लॉगरिथमिक फॉर्म मध्ये, देन वी गेट द फर्स्ट रूल. सो कन्वर्ट करतानाचा रूल आपल्याला माहिती आहे, इक्वल टू च्या समोर जे आहे त्याचा आपण म्हणतो लॉग, दॅट इज log 1 at the base a equal to 0. So this is our first rule and this rule is true for any a. म्हणजे log 1 at the base 2 is 0, log 1 at the base 5 is 0. हा बेस काही जरी असला तरी log 1 चा आन्सर नेहमी असणार आहे 0. ना इंडायसेसचाच रूल आहे, आपण आता कन्वर्ट करताना बघितलं होतं, नॅचरल टू एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. a raised to 1, एनी नंबर raised to 1 इज द नंबर इटसेल्फ. या एक्सपोनेन्शियल फॉर्मला आता परत मागच्या सारखं आपण कन्वर्ट करूया लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. नाउ वी कॅन राइट दिस ॲज log of a at the base a equal to 1. So we got here the second rule. एनी नंबर, कुठलाही नंबरचा जर लॉग घेतला तोच नंबर बेस असेल तर आन्सर येईल 1. सो log 2 at the base 2 is 1, log 5 at the base 5 is 1, log 10 at the base 10 is 1. So this is our second rule. So log 3 at the base 3, हे बघा, हे दोघं नंबर जर सेम असतील तर लॉगचा आन्सर येणार आहे 1. सो इथे आपण दोन रूल बघितले. हा झाला आपला फर्स्ट रूल, log 1 at the any base is 0 and log a at the base a is 1. Now third rule. Third rule is log of multiplication equal to log of addition. सो इथे आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो लॉगला, फक्त इथे मध्ये साइन येणार आहे प्लस. सो log of m into n we can write as log m plus log n. जो बेस ए आहे तो एच राहील, कुठल्याही बेससाठी ट्रू आहे, पण सगळीकडे बेस तोच राहणार आहे, बेस बदलणार नाही. लेफ्ट साइडला 3 बेस आणि राईट साइडला 5 बेस असं असणार नाही, बेस सेम राहील. हे फक्त दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनसाठी आहे का, तर नाही. जर जास्त नंबरचं मल्टिप्लिकेशन असेल तरी आपण याला असं लिहू शकतो. आता याचा प्रूफ तुम्हाला नाहीये, पण तुमच्या समजण्यासाठी म्हणजे लक्षात राहण्यासाठी हा प्रूफ आपण बघूया की कशा प्रकारे हा रूल तयार झालाय. सो फर्स्ट कन्सिडर लॉग एम चा आन्सर एक्स कन्सिडर करा आणि लॉग एन चा आन्सर कन्सिडर करूया आपण वाय. सो त्याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता हे दोघे लॉगरिथमिक फॉर्म आहे इक्वेशन 1 मधले, त्याला आपण कन्वर्ट करूया एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. सो एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना आपण याला लिहिणार a raised to x इक्वल टू m आणि a raised to y इक्वल टू n. सो हे झाले इक्वेशन 1 चे एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता आपल्याला इथे ब्रॅकेट मध्ये m into n दिसतंय आणि इथे पण m आणि n आहे, तर m आणि n चं मल्टिप्लिकेशन करू तर आपल्याला मिळेल m into n is a raised to x into a raised to y. m चा आन्सर a raised to x, n चा आन्सर a raised to y. आता जर लेफ्ट हँड साइडला बघितलं तर बेस सेम आहे, सो इंडायसेसचा रूल फॉलो होईल की जर बेस सेम असेल तर इंडायसेसचे आपण करतो ऍडिशन. सो a raised to x plus y. आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, नाउ कन्वर्ट इट इनटू लॉगरिथमिक फॉर्म. सो लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करताना आपण लिहिणार log of m into n at the base a इक्वल टू x plus y. सो या प्रकारे कन्वर्ट झालं. आता x आणि y चं जे आन्सर आहे ते इक्वेशन 1 नुसार ते आन्सर किती आहे, log m आणि y साठी आहे log n. ते आपण इथे पुट करू. इक्वेशन 1 वरून आपण x आणि y ची व्हॅल्यूज इथे ठेवूया. सो वी गेट द प्रूफ ऑफ द फर्स्ट रूल. फर्स्ट रूल आपल्याला अशा प्रकारे मिळेल. आता हा रूल कुठल्याही ए साठी ट्रू आहे. याला आपण अशा प्रकारे रीड करू शकतो, द लॉगरिथम ऑफ प्रॉडक्ट इज इक्वल टू द सम ऑफ लॉगरिथम ऑफ ईच फॅक्टर. यावरून आपण अजून एक रूल लिहू शकतो की जर दोन नंबर पेक्षा जास्त नंबर असतील तर आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो या प्रकारे, log of m plus log of n plus log of r plus log of s up to the multiplication.
याचा कॉन्व्हर्स सुद्धा आपल्याला लिहिता येतो. कुठलाही रूल हा लेफ्ट टू राईट पण फॉलो होतो आणि राईट टू लेफ्ट पण फॉलो होतो. म्हणजे हे जे ॲडिशन आहे याला आपण या प्रकारे मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिता येतं. तर इथे ॲडिशनमध्ये खूप लॉग दिसत आहेत आपल्याला, तर त्याला आपण जर रिव्हर्स वापरला तर आपल्याला सिंगल लॉगमध्ये आन्सर मिळतं. फॉर एक्झाम्पल आता बघा, फर्स्ट आपण जाऊ मल्टिप्लिकेशन पासून ॲडिशनकडे. लॉग ऑफ 3 इंटू 2 असेल तर त्याला आपण लिहू शकतो लॉग 3 प्लस लॉग 2. तेच जर आपल्याला दिलं असेल लॉग 3 प्लस लॉग 2 तर त्याला आपण लिहू शकतो लॉग आणि 3 इंटू 2. 3 इंटू 2 म्हणजे 6. सो सिंगल लॉग मिळाला आपल्याला लॉग ऑफ 6. आता सिमिलरली जास्त टर्मचे ॲडिशन असेल तर आपण लिहू शकतो लॉग ऑफ 4 इंटू 5 इंटू 3 इंटू 10. सो खूप लॉग लिहायची गरज नाही, एकच लॉग लिहायचा आणि लॉगच्या पुढे जे सगळे नंबर दिसत आहेत त्या सगळ्या नंबर्सची ब्रॅकेटमध्ये करायचं मल्टिप्लिकेशन. सो वी गेट द आन्सर लॉग ऑफ 600 ॲट द बेस 8. आता जसा थर्ड रूल होता मल्टिप्लिकेशनचा तसा फोर्थ रूल आहे डिव्हिजनचा. That is log of m upon n at the base 8. So this we can write as log m minus log n. प्रूफ मागच्या प्रमाणेच आहे. log m ला कन्सिडर करा x, log n ला कन्सिडर करा y. त्याला म्हणा इक्वेशन नंबर 1. लॉगॅरिथमिक फॉर्म आहे, कन्वर्ट करा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. आपल्याला दिले m upon n, सो m upon n चा आन्सर m साठी a raised to x, n साठी a raised to y. लेफ्ट साइडला इंडायसेसचा रूल आहे, जर सेम बेस असेल आणि डिव्हिजन असेल तर इंडायसेसची होते सबट्रॅक्शन. सो a raised to x minus y. आता परत हा एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे, कन्वर्ट करा लॉगरिथम. सो या प्रूफमध्ये आपण काय करतो, लॉगला कन्वर्ट करतो एक्सपोनेन्शियलमध्ये आणि परत एक्सपोनेन्शियलला कन्वर्ट करतो लॉगरिथममध्ये. सो नाउ वी कॅन राइट दिस एज log of m upon n equal to x minus y. So we got the proof of fourth rule. So we get here the proof of fourth rule, log m upon n, that is log m minus log n. Now we can write this as the logarithm of quotient is equal to logarithm of numerator minus logarithm of denominator. जर या प्रकारे असं दिलेलं असेल आपल्याला लॉग ऑफ m इंटू n अपॉन लॉग r इंटू s, तर आधी आपण इथे डिव्हिजनचा रूल वापरायचा, लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि नंतर या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर इथे मल्टिप्लिकेशनचा रूल वापरायचा, म्हणजे रूल नंबर 4. नाव लुक हिअर, डिव्हिजनचाच रूल आहे, 1 अपॉन n आहे. तर आता फिफ्थ रूल नुसार आपण त्याला लिहिणार लॉग ऑफ न्यूमरेटर म्हणजे लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे लॉग ऑफ n. आता आपण फर्स्ट रूल बघितला होता लॉग ऑफ 1. लॉग 1 कुठलाही बेस असेल तरी आन्सर आहे 0. सो त्याचा आन्सर लिहिला आपण 0. 0 मायनस लॉग n. 0 मायनस म्हणजे आन्सर येतं मायनस. 0 मायनसचा आन्सर प्लस लिहू नका. 0 मायनस 1 इज मायनस 1. 0 मायनस 5 इज मायनस 5. So 0 minus log n is minus log n. So here we get one more rule की 1 upon जर काही नंबर असेल लॉग मध्ये तर आन्सर लिहिताना मायनस लिहून लिहायचं लॉग ऑफ n. दॅट इज जर लॉग ऑफ 1 upon 3 असेल तर आपला आन्सर येईल मायनस लॉग 3. सिमिलरली या रूलला आपण असे म्हणू शकतो लॉग m upon n असेल तर आन्सर आपण लिहू शकतो n upon m. सो रेसिप्रोकल झालाय, m अपॉन n च्या जागी झाला n अपॉन m, आणि आन्सर मध्ये डिफरन्स कशाचा आला आहे मायनसचा. सो एक प्लस असेल तर दुसरं असेल मायनस. जर हे ऑलरेडी मायनस असेल तर इकडे येणार आहे ते प्लस. सो द लॉगरिथम ऑफ इन्व्हर्शन ऑफ फ्रॅक्शन चेंजेस बाय साइन ओनली. म्हणजे जर त्याचा इन्व्हर्सचा आपण लॉग घेतला, फ्रॅक्शनचा जर इन्व्हर्स केला आणि लॉग घेतला दोघांचा, तर दोघांचा आन्सर सेम येईल, फक्त साइनचा फरक राहील. सो हे दोन रूल इम्पॉर्टंट आहे, नीट लक्षात घ्या. 1 अपॉन n असेल तर आन्सर येईल मायनस लॉग n, आणि जर रेसिप्रोकल केला फॅक्टरचा फ्रॅक्शनचा तर मायनस लागेल. फॉर एक्झाम्पल जर लॉग 1 अपॉन 8 असेल तर त्याला लिहू शकतो आपण मायनस लॉग 8. नाउ फिफ्थ रूल, लॉगरिथम ऑफ पॉवर.
फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा लॉग ऑफ m रेज टू n. तर mच्या डोक्यावर n आहे. आपण एक्सपोनेन्शियलला करतो लॉगरिथममध्ये आणि त्याच्यावर परत एक्सपोनेन्शियल आहे. त्यावेळेला आपण ते mच्या डोक्यावरचं ओझं कमी करायचं, त्याच्या डोक्यावरची ती n ची टोपली उचलायची आणि लॉगच्या पुढे ठेवून द्यायची. सो लॉग ऑफ m रेज टू n असेल, वी कॅन राईट दिस ॲज n टाइम्स लॉग m. आणि परत नेहमीप्रमाणे लक्षात ठेवा, रूल आपण लेफ्ट टू राईट वापरू शकतो, तसा राईट टू लेफ्ट पण आपला वापरू शकतो. सो असंही जाऊ शकतो आणि आपण असंही जाऊ शकतो. जर राईट टू लेफ्ट असेल तर ती खाली ठेवलेली टोपली परत डोक्यावर ठेवून द्यायची. आता भाजीवाली येते तुमच्याकडे, तिची टोपली तुम्ही उतरवता, बरोबर? मग उतरवलेली टोपली परत तिच्या डोक्यावर चढवून ठेवावी लागते की नाही? सो तसं आपण इथे करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता इथे दिलेले लॉग ऑफ 2 रेज टू 5. सो हा 5 आपण पुढे लिहिला लॉगच्या, 5 टाइम्स लॉग 2. बेस जो आहे तो सेम राहणार आहे, बेसमध्ये काही फरक पडणार नाही. वी कॅन रीड दिस ॲज the logarithm of power of m is equal to the exponent of that power times the logarithm of m. नाही कळलं हे थेरॉटिकल सेंटेन्स तर जाऊ द्या, फक्त रूल लक्षात ठेवा की लॉग 3 रेज टू 4 असेल तर तो 4 आपण लॉगच्या पुढे लिहू शकतो. ना चेंज ऑफ बेस रूल. चेंज ऑफ बेस रूल अतिशय सिंपल आहे, आपण आधी बघितला. पण आपल्याला जेव्हा आपण बघितलं डिफरन्स बिटवीन नॅचरल अँड कॉमन लॉगरिथम, तिथे आपण हा रूल वापरलेला आहे, चेंज ऑफ बेस रूल. कशा प्रकारे आपण बेस चेंज करू शकतो लॉगचा? काही वेळेला एक्झाम्पल सॉल्व करताना त्याचा बेस वेगळा असल्यामुळे आपल्याला सॉल्व करता येत नाही. त्यावेळेला चेंज ऑफ बेस रूल वापरून आपण सिम्प्लिफिकेशन करू शकतो आणि मग पुढे लॉज वापरून आपण त्याला सॉल्व करू शकतो. मग बेस कसा चेंज करायचा? तर हा रूल खूप छानपैकी बेस आपल्याला चेंज कसा करायचा ते सांगतो. लिहायचं लॉग m न्यूमरेटरला आणि लॉग n ॲट द डिनॉमिनेटर. हे लिहून झालं की इथे तुम्ही कुठलाही बेस लिहू शकता. इथे फॉर एक्झाम्पल आपण a लिहिलाय, इथे तुम्ही कुठलाही बेस लिहू शकता. यू कॅन राईट हिअर log of m at the base 5 upon log of n at the base 5. कोणताही बेस लिहू शकतो. यू कॅन पासून आपण एक नवीन रूल पण लिहू शकतो. कशा प्रकारे ते बघा. log of m at the base n, तर आपण त्याला लिहू शकतो log m upon log n, बरोबर? आता वरती आपण जिथं बेस a लिहिला होता, बेस जर आपण m लिहिला तर सो आपण इथं बेस लिहिला m. कोणताही बेस लिहू शकतो ना आपण, म्हणून आपण बेस लिहूया m. आता आपल्याला लॉगचा सेकंड रूल आपण बघितला, लॉग ऑफ सेम नंबर ॲट द बेस इट सेल्फ. तोच नंबर बेसला असेल तर त्याचा आन्सर येईल 1. तर इथे न्यूमरेटर आपला होऊन जाईल 1. आता लेफ्ट साइड आणि राईट साइड नीट ऑब्झर्व करा. काय दिसते आपल्याला? लॉग m ॲट द बेस n आहे, तर इथे काय लॉग n ॲट द बेस m. सो इट मीन्स वी कॅन राईट एनी नंबर इन दिस वे. सो वी कॅन ऑल्सो राईट दिस ॲज log of 2 upon 3, 2 at the base 3. This we can write as log of 2 upon log of 3. आता बेस जर आपण 2 लिहिला दोघं ठिकाणी, सो log 2 at the base 2 काय येईल 1 upon log 3 at the base. We can write this as हा log n at the base m आहे, हा इथे डिव्हिजनला आहे, हा आपण इकडे करू शकतो मल्टिप्लिकेशनला. So we can also write log m at the base n equal to log n at the base m equal to 1. So this means log of 2 at the base 3 into log of 3 at the base 2. हे दोन नंबर इंटरचेंज होत आहेत, त्यावेळेला आन्सर काय येणार आहे 1. सो रिमेंबर दिस, अतिशय इम्पॉर्टंट रूल आहे ते, चेंज ऑफ बेस रूल. आणि त्यावरून हा जो रूल आपल्याला मिळतो सेकंड रूल, इथे दोन नंबर इंटरचेंज होतात, mn आणि nm असं होतं. आणि त्यावरूनच हा थर्ड रूल मिळतो की या दोघांचं मल्टिप्लिकेशन मिळणार आहे आपल्याला 1. सो इथे आपण 5 रूल बघितले लॉगरिथमचे. फर्स्ट रूल आपण बघितलं, लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस इज 0. सेकंड रूल आपण बघितलं, log of a at the base a equal to 1. थर्ड रूल आपण बघितला मल्टिप्लिकेशनचा,
log of m into n is log of m plus log of n. It is true for any base. Fourth rule for division, log of m upon n equal to log of m minus log of n. फिफ्थ रूल बघितला आपण, पॉवरचा एक्सपोनंटचा log of m raised to n we can write as n times log of m. सिक्स्थ रूल बघितला आपण, चेंज ऑफ बेस रूल, log of m at the base n we can write as this log m upon log n, आणि कुठलाही बेस आपण तिथे लिहू शकतो जो आपल्याला हवा असेल. त्यावरून एक रूल आपल्याला मिळतो, log of m upon log m at the base n is same as 1 upon log n at the base m. या डिव्हिजन वरून पण आपल्याला एक रूल मिळालेला आहे, log of 1 upon m is minus log of m. So remember this.